हाय फ्रेंड्स, प्रांजल अँड मयुरी वर्ल्ड मध्ये तुमचं स्वागत आहे। आज मी तुमच्यासाठी एक नवीन रेसिपी पुन्हा घेऊन आली आहे। भटुरे, ते आपण गव्हाचे भटुरे करणार आहोत। त्याच्यासाठी आपल्याला लागणारे इंग्रेडिएंट्स चला आपण बघूया। आपल्याला गव्हाच्या पिठाचे भटुरे करण्यासाठी लागणारे साहित्य, पण गव्हाचे भटुरे म्हटलं तर आपण मैद्याचेच भटुरे करतो, पण आपल्याला मैदा म्हटलं तर ते पौष्टिक नाही आहे, म्हणून पौष्टिक असं आपण गव्हाच्या पिठाचे भटुरे करणार आहोत। तर त्याच्यासाठी लागणारे साहित्य बघूया। हा 1 वाटी रवा आहे, हे 2 वाटी दही आहे, हे गव्हाचं पीठ आहे। ह्या वाटीप्रमाणे मी गव्हाचं पीठ 5 वाट्या घेणार आहे। 1 टेबलस्पून बेकिंग सोडा आणि चवीप्रमाणे मीठ। आता या सगळ्या इंग्रेडिएंट्सला आपण मिक्स करूया। चला आता आपण सगळं साहित्य मिक्स करूया। पहिला आपण गव्हाचं 5 वाटी पीठ काढून घेऊया आपल्या कढईमध्ये। अशा प्रमाणे मी 5 वाटी पीठ घेत आहे गव्हाचं। आता आपण हा बारीक रवा टाकून घेऊया। आता 1 टेबलस्पून आपण बेकिंग सोडा टाकून घेऊया। त्याच्यानंतर चवीप्रमाणे मीठ टाकून घेऊया। आणि आता दही आहे ते टाकून घेऊया। आता आपण हे सगळं इंग्रेडियंट टाकलेले त्या हाताने छान मळून घेऊया आणि एकजीव करून घेऊया आणि आपल्याला एक असा पिठाचा डो तयार करून घ्यायचा आहे। अशा प्रकारे हे आपण पीठ मळून घेऊया। अशा प्रकारे आपलं हे पीठ मळून झालेलं आहे। आता ह्याला चारी साइडने तेल लावून त्याला 1 तासासाठी रेस्ट करायला ठेवूया। अशा प्रकारे आपण हे लावून घेतलेलं। आता याला झाकून आपण 1 तासासाठी रेस्ट करायला ठेवूया। आता हे आपला चारी साइडने चला तर मग आपण पाहूया आपलं पीठ आलं असेल। हे बघा आपलं हे पीठ आता छान आलेलं आहे। आता आपण ह्याला भटुरे करायला घेऊया। चला आता आपण एक गोळा घेऊया त्याचा आणि तो तेल लावून लाटून घेऊया गोल शेप मध्ये। आता हे आपलं झालंय, एवढंच ठीक तुम्ही लाटून घ्यायचं आहे। आता आपण तेलामध्ये सोडूया। तेलामध्ये सोडल्यानंतर अशा प्रकारे त्याच्यावर तेल टाकून त्याला असं परतून घेऊया। अशा प्रकारे आपला हा सुंदर असा फुगलेला भटुरा रेडी झालेला आहे। आणि एवढाच गोल्डन कलर करायचे, जास्त गोल्डन कलर करू नका। आणि गव्हाचे भटुरे खायला पौष्टिक सुद्धा आणि टेस्टी सुद्धा। अशाच प्रकारे आपण दुसरा एक भटुरा करून घेऊया। तुमच्या आवडीप्रमाणे त्याची साईज करू शकता, पण जास्त पातळी नाही, जास्त जाड नाही, जाडही करू नका। अशा प्रकारे लगेच करून त्याच्या कढई सोडल्यानंतर अशा प्रकारे त्याच्यावरती तेल टाकून त्याला छान तळून घ्यायचं आहे भटुऱ्याला। बघा किती सुंदर असा झालेला आहे भटुरा। आणि कोणी बोलणार नाही की हा गव्हाच्या पिठाचा भटुरा आहे। इतका सुंदर असा हा गव्हाचा भटुरा आपण रेडी करून घेतला आहे। अशा प्रकारे आपले हे छोले आणि भटुरे रेडी झालेले आहे। किती सुंदर दिसतात आहे ते बघा। आता मी तुम्हाला खाऊन दाखवते। चला आता आपण टेस्ट करूया छोले भटुरे। आणि छोले भटुरे बरोबर हा कांदा, एकदम टेस्टी झालेले आहे।
छोले भटुरे आणि तुम्हाला छोल्याची रेसिपी पाहिजे असेल तर मला कमेंट करून नक्की सांगा. माझ्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. अशा नवीन नवीन रेसिपी तुमच्यासाठी घेऊन येईल. ओके, बाय बाय.